पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थमहं स च मम प्रियः. भगवद्गीतेच्या वेगवेगळ्या अध्यायांमध्ये भक्तीचं आणि भक्तांचं वर्णन आलेलं आहे. एक अप्रोच असा आहे भगवद्गीतेकडे पाहण्याचा की कर्मज्ञान आणि उपासना ही तीन कांडत्रय म्हणतो आपण, ती वेदांमध्येच आहेत. म्हणून भगवद्गीतेला ज्ञानेश्वर महाराजांनी कांडत्रय निरूपणी श्रुतीचं हे कोडीचं वाणी असं म्हटलेलं आहे. हे आपल्याला ठाऊक आहे. तर ही जी तीन म्हणजे कोणती तीन कांड म्हणजे कर्म, ज्ञान आणि उपासना. आता आपण प्रत्यक्ष जर वेदांचा विचार केला ना तर आपल्याला काय दिसतं की कर्मकांड सांगणारा भाग सरळ सरळ आपल्याला दृग्गोचर होतो. मंत्र ब्राह्मण वगैरे जो भाग आहे संहितेमधला वेदांच्या, की मंत्र असतो, त्या मंत्राचा कुठेतरी उपयोग करायचा असतो प्रत्यक्ष यज्ञक्रियेमध्ये, ह्याला आपण कर्मकांड म्हणतो. आणि या कांडाचं पुढे अतिशय सविस्तर आणि पद्धतशीर विवेचन ज्या दर्शनानं केलं त्याला पूर्वमीमांसा दर्शन असं म्हटलं जातं. पूर्वी नुसतं मीमांसा म्हणायचे, पण जेव्हा त्याच्यापेक्षा एक वेगळा विचार पुढे आला तेव्हा त्या विचाराला उत्तरमीमांसा म्हणायला लागले आणि या विचाराला पूर्वमीमांसा म्हणायला लागले. असा तत्वज्ञानाचा इतिहास असं आपल्याला सांगतो. पण मुद्दा काय आहे या ठिकाणी, ही तीन जी कांड आहेत आणि भगवद्गीतेमध्ये या तिन्ही कांडांचं निरूपण आहे. मग काही लोकांना, विद्वानांना असं वाटलं की मग तर फार सोपं काम झालं की सरळ सरळ काय म्हणत त्याला विभागणी करूयात की अमुक ते अमुक अध्याय कर्म, तमुक ते तमुक ज्ञान आणि तमुक ते तमुक उपासना. म्हणजे 18 अध्याय आहेत, त्याला 3 अध्यायांनी भागून टाकलं, मिळाले 6 अध्यायांचे. पण वस्तुतः भगवद्गीतेमध्ये जरी कांडत्रय असलं तरी भगवद्गीतेमधल्या कांडत्रय निरूपणाची पद्धत अशी नाही. कारण भक्ती सगळीकडे आलेली आहे. भक्तीचं वैशिष्ट्य काय आहे की भक्तीचा जो धागा आहे तो भगवद्गीतेमध्ये तुम्हाला सर्वत्र अशा प्रकारे दिसून येतो. त्याच्यामुळे अमक्या अध्यायात भक्ती आहे आणि तमक्या अध्यायात नाही असं नाही तुम्हाला सांगता येणार. अगदी योगावरच्या काय म्हणतात त्याला अध्यायामध्ये सुद्धा, म्हणजे 6व्या अध्यायात सुद्धा समारोप करताना भक्तीचा उल्लेख आहे. आपण केली त्याची चर्चा. म्हणजे अशा काय म्हणत त्याला ठोकळेबाज पद्धतीने भगवद्गीतेमध्ये विवेचन नाही आलेलं. आणि म्हणून आपण संपूर्ण आतापासून इथेपर्यंत भगवद्गीता वाचतो तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की कर्म असेल, ज्ञान असेल, पण त्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला भक्ती दिसते. आता 7व्या अध्यायामध्ये आजचा जो श्लोक आपण घेतलेला आहे तो 7व्या अध्यायामधला आहे, 17वा. आणि आता 16, 17 वगैरे असा थोडासा एकत्र आपणारा विचार त्यांचा करावा लागतो. काय त्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, म्हणजे त्या श्लोकाच्या अगोदरच्या श्लोकामध्ये भक्तांचे प्रकार सांगितलेले आहेत. 16व्या श्लोकामध्ये त्याच्या आधी असं सांगितलं की जे अभक्त आहेत, म्हणजे जे दुष्कर्म करणारे आहेत, मूढ आहेत, जे मायेमध्ये गुरफटलेले आहेत आणि ज्यांच्यामध्ये आसुरी भाव आहे. हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण त्या आसुरी भावाचं वर्णन पुढे 16व्या अध्यायामध्ये सुद्धा येतं पूर्ण अशा पद्धतीने, म्हणजे दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती असं म्हटलेलं आहे. तर हे लोक माझ्याकडे येत नाहीत, माझी भक्ती करत नाहीत, म्हणजे ते अभक्तच आहेत. तर अभक्ताच्या बाबतीमध्ये आपण बघतो की तुकाराम महाराजांनी अभक्त म्हटल्यानंतर महाराजांचा सात्विक संताप वगैरे असा उसळून येतो. पण हे अभक्त लोक आहेत. पण त्यांचं जाऊ द्या, त्यांचं त्यांच्यापाशी. काही लोक असे आहेत की जे माझे भक्त आहेत आणि जे ही माया तरू शकतात, हे सांगायचं आहे. आसुरी संपत्तीचे लोक, आसुरी प्रवृत्तीचे लोक, असुर भावाचे लोक अशा प्रकारे ही माया, भगवंताची माया तरू शकत नाहीत. परंतु जे परमात्म्याचं भजन करतात, त्याची भक्ती करतात, ते मात्र सहजगत्या ही माया नदी ओलांडून पहिल्या तीरावरती म्हणजे परमात्म्याकडे जाऊ शकतात, हे त्यांना सांगायचं आहे.
पण मग असे किती भक्त आहेत किंवा किती प्रकारचे आहेत, वर्गीकरण त्यांचं करता येईल का, हा प्रश्न आला. आणि तिथे उत्तर दिलं भगवंतांनी की हो, 4 प्रकारचे लोक माझे भक्त आहेत आणि ते सुकृती आहेत, म्हणजे दैववान आहेत, खरं तर नशीबवान आहेत. पुण्यकर्म त्यांनी कधीतरी केलं असेल किंवा अजूनही ते चालूच आहे. चतुर्विधा भजन्ते माम जनाः सुकृतिनोर्जुन. 4 प्रकारचे लोक अशा प्रकारे मला भजतात. कोणते ते 4 प्रकार आहेत? आर्तो, जिज्ञासुरर्थार्थी, ज्ञानीच भरतर्षभ. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी, हे 4 भक्त मला भजतात. आणि मग त्या भक्तांमध्ये मला आवडणारा कोण जास्त? तेषां ज्ञानी नित्ययुक्त. एकभक्तिर्विशिष्यते. तो मला आवडतो. ज्ञानी भक्त जो आहे तो मला आवडतो आणि तो मला अत्यंत प्रिय असतो आणि मी त्याला अत्यंत प्रिय असतो, असं त्या 17व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्याचं विवेचन माऊली कसं करतात हे आपल्याला पाहायचं आहे. म्हणून ते माते चुकले, ते असुर भावाचे लोक मायेच्या भोवऱ्यात जे गटांगळ्या खातात सारखे, ते माते चुकले. ऐका, चतुर्विध मद भजले, ते नाही माझं भजन करत. पण 4 लोक माझे भक्त आहेत, मला भजतात. जिही आत्महित केले वाढते गा. त्यांनी आत्महित साधलं, स्वतःचं हित साधलं, असं माऊली म्हणतात. तो पहिला आर्तू म्हणजे पहिला अर्थ. दुसरा जिज्ञासू बोलिजे, तिचा अर्थार्थी जाणीजे, ज्ञानिया चौथा. हे 4 भक्त सलग त्यांनी सांगितले, जसं ज्या क्रमाने अगोदरच्या त्या 16व्या श्लोकामध्ये आलेल्या आहे त्या क्रमाने. आणि मग त्यांचं वर्णन, म्हणजे अर्थ कोणाला म्हणायचं, नंतर जिज्ञासू कोणाला म्हणायचं, अर्थार्थी कोणाला म्हणायचं, हे सगळं सांगता येते. तेच आर्तू तो आरतीची नि व्याजे, जिज्ञासू तो जाणावया लागी भजे, तिजेने तेने इच्छेचे अर्थसिद्धी. हे 3 प्रकारचे भक्त झाले. आणि मग चौथा सांगितला. तर पहिल्यांदा कोणता येतो? अर्थ येतो. कोण तो अर्थभक्त? आता इथे अर्थ या शब्दाविषयी ज्ञानेश्वर महाराजांनी फारसं विवेचन केलेलं नाही. अर्थ हा आरतीची नि व्याजे, म्हणजे त्याचा कसा अर्थ लावता येईल की तो अतिशय व्याकुळ झालेला आहे, काहीतरी त्याच्यावरती संकट वगैरे आलेलं आहे आणि त्याच्यातनं सुटका व्हावी म्हणून तो अर्थात देवाची आठवण करतो. आरतू तो आरतीची नि व्याजे. तर काय प्रकार आहे? आपल्याला अनेक उदाहरणं सांगता येतील, पूर्वीचे काय आत्ताचे काय, की माणूस संकटात जेव्हा सापडतो तेव्हा त्याला देवाची आठवण होती आणि तो देवाला हाक मारतो. तर पुराणांतरी अत्यंत गाजलेलं उदाहरण आणि संत साहित्यात सुद्धा तुम्हाला त्याचा वारंवार उल्लेख दिसतो. तो म्हणजे क्लासिक उदाहरण म्हणता येईल, गजेंद्र नावाचा हत्ती किंवा हत्तींचा प्रमुख राजा असं म्हटलं तरी चालेल. आणि तो एकदा एका सरोवरामध्ये गेला, त्याच्या सगळ्या सवंगड्यांसह जलक्रीडा करत होता आणि तिथे एक त्या सरोवरामध्ये पाण्यामध्ये नक्र असतो, म्हणजे मगर. आणि आता आपल्याला कल्पना आहे की पाणी हे त्याच्यासाठी बलस्थान आहे, नकरासाठी, जमीन हत्तीसाठी. तेव्हा जेव्हा हत्ती पाण्यात जाईल तेव्हा हत्तीची शक्ती कमी होईल आणि मगर जेव्हा जमिनीवरती येईल तेव्हा मगराची शक्ती कमी होईल. नेमकं असंच झालं तिथे. आणि बरोबर त्या नकरानं हत्तीचा पाय धरला एक आपल्या जबड्यामध्ये आणि त्याला ओढून तो नकर आत जाऊ लागला. आत्तापर्यंत हत्ती जो होता, तो हत्तींचा राजा म्हणूयात, तो आपल्याच याच्यात मग्न असायचा, मिजाशीमध्ये असायचा. त्यांनी कधीही यापूर्वी ईश्वराची आठवण केली नव्हती आणि त्याला आत्ता आठवण झाली. आता ही आठवण झाल्यानंतर आपण परमेश्वराला आळवू, त्याचा धावा करू असं त्याच्या मनाने घेतलं, परंतु परमेश्वराचं नाव देखील त्याला माहीत नव्हतं. म्हणून तुकोबारायांचा अभंग आहे की कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईल हाके.
जो कुणी असेल ब्रह्मांडाचा चालक असेल तर ते सुद्धा तो माझ्या या हाकेला प्रतिसाद देईल, ओ देईल आणि येऊन मला सोडवेल असं तो म्हणाला. कोण होईल तो ब्रह्मांड चालक. आणि त्यानं एक कमळ उपटलं त्या सरोवरामधलं आणि असं फेकलं की त्याच्यासाठी मी हे देतो, एक प्रतिकात्मक म्हणून. आणि ही त्याची हाक परमात्म्यापर्यंत पोहोचली. परमात्मा आला आणि त्यानं त्या हत्तीची सुटका केली, त्याला वाचवलं, जीव वाचवला. अशी ती कथा आहे. म्हणजे त्यांनी जी हाक मारली त्यासंबंधी परत तो जो मी म्हणा की अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख संत वाङ्मयामध्ये येतो. तुकोबारायांनी सुद्धा एका प्रमाणामध्ये असं म्हटलेलं आहे की परमात्म्यानं काय केलं, तो कृपाळू आहे, तो कनवाळू आहे. कृपाळू कनवाळू भक्ता लागी मोही, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई, पांडुरंगे येयो पांडुरंगे, पांडुरंगे येयो पांडुरंगे असं म्हटलेलं आहे की गजेंद्राचा धावा ऐकला आणि तिथे आला. तर हा झाला आर्तभक्त, आरतीची निव्याजे. दुसरा कसा असतो, जिज्ञासू तो जाणावया लागे भजे, जाणावया लागी भजे. त्याला एक प्रकारचं ज्ञान पाहिजे असतं. आता कसा अर्थ लावताना कशी हे होती पहा, पंचायत होती कधी कधी. पुढे म्हटले चौथा भक्त आहे ज्ञानी आणि हा जिज्ञासू. म्हणजे जिज्ञासू भक्तच पुढे ज्ञानी होतो का त्याला ज्ञान झाल्यानंतर, की त्याची जिज्ञासा फक्त ज्ञानापुरतीच असते, त्याला फक्त ज्ञान पाहिजे असतं, परमात्मा नको असतो, असं काही आहे का? म्हणजे विचार करायला पाहिजे या गोष्टीचा. जिज्ञासू तो जाणाव्या काय जाणाव्या लागेल, इथे अवली त्याचा खुलासा करत नाहीत. तेव्हा मग अशा वेळेला आपल्याला परंपरेने कुठल्या काय म्हणत त्याला उपपरंपरेत काय चालत आलेलं आहे, अगोदरचे कीर्तनकार काय सांगत होते त्यांनी त्यांच्या अगोदरच्या कीर्तनकारांचं ऐकलं होतं, असं करत करत आपल्यापर्यंत ते पोचतं. तर तिथे आणि अर्थात हे जेव्हा अर्थ लावले गेले त्यावेळेला, आता उदाहरणार्थ ज्ञानेश्वरीचा जेव्हा आपण अर्थ लावतो तेव्हा त्याला कुठेतरी भागवताचा आधार असतो. तो इथे तो सांगता येईलच असं नाही, परंतु हे सगळं एकमेकाशी निगडीत आहे, एकमेकामध्ये गुंतलेल्या अशा ह्या कड्या आहेत, हे दुवे आहेत. तर आजरेकरांच्या फळावरती असं विवेचन होतं या जिज्ञासू संबंधी, या जिज्ञासूच्या ज्ञानासंबंधी, की असं ज्ञान पाहिजे. कुठे मिळालं हे तुम्हाला, तर जिज्ञासता जनका अंगी असा एक अभंगाचा तुकडा आहे. जिज्ञासता जनका अंगी, त्या जनक राजामध्ये जिज्ञासा होती. म्हणजे त्याला काहीतरी एक ज्ञान पाहिजे होतं. मग काय ज्ञान पाहिजे होतं, तर आपण नेहमी जाणतो की जनक राजा हा अतिशय स्थितप्रज्ञ पद्धतीने वागायचा, निष्कामपणाने एक बॅलन्स अशा प्रकारे राज्य करायचा. त्याला त्याच्यात मोह नव्हता, काही नव्हता, त्याच्यात तो कुठेही गुंतलेला नव्हता. आणि इतका त्याच्या बाबतीत तो प्रसिद्ध आहे की तो राज्यकारभार करताना त्याचा पाय एकदा कुठेतरी त्याला विस्तवावरती पडला, त्याचंही त्याला भान राहिलं नाही. तर अशा प्रकारचं ज्ञान की ज्या ज्ञानामुळं आपण असा एक समतोल साधू शकू जगण्याचा, असं ज्ञान अपेक्षित आहे या ठिकाणी त्या जिज्ञासूला. नाहीतर मग इथे जिज्ञासू आणि नंतरचा जो ज्ञानी म्हटला त्या ज्ञानाची जिज्ञासा वेगळी असणार आहे. तो केव्हा तरी जिज्ञासू असेल चौथा ज्ञानी भक्त, पण तो हा नव्हे. हा जिज्ञासू त्याला वेगळ्या प्रकारचं ज्ञान पाहिजे असतं. म्हणून म्हणजे त्याला परमात्मा कदाचित थेट नको असेल. तर तो आरतीचे निव्याजे जिज्ञासू तो जाणावया लागी म्हणजे तिजे नित्येने इच्छिजे अर्थसिद्धी. आणि तिसरा जो आहे त्याला अर्थ, म्हणजे त्याला काहीतरी हवं असतं. संकटातून सुटणं हे वेगळं, संकटातून सुटणाऱ्या माणसाला संकटातून सुटणं हेच पाहिजे असतं. त्याला आणखी काही वेगळं असं पॉझिटिव्ह नको असतं स्वतंत्र. तर इथे तसं नाही, इथे त्याला काहीतरी हवं असतं. म्हणजे तो जो भक्त आहे तो असा सकाम म्हणूयात त्याला, काही ना काही म्हणजे काही असेल. म्हणजे उदाहरणार्थ अगदी सामान्य माणसांचा जरी विचार केला ना, तर लोक काय करतात, देवळात जातात, दर्शन घेतात आणि नवस करतात कधी कधी वेगवेगळ्या देवतांना. आणि त्या नवसामध्ये सरळ सरळ सौदेबाजी असते की तू जर समजा मला अमुक दिलं तर मी तुला तमुक देईन. तर अर्थसिद्धी साकडं घालतात आणि मग मी असं झालं तर मग मी परत अमक्या अमक्या वेळेला येईन असं म्हणतात. आणि ही सर्रास सगळीकडे चालू असतं. त्याच्यात काय पूर्वीच्या काळात होतं नाही, आत्ता नाही, किंवा आत्ता आहे आणि पुरून होतं असं नाही.
हे आहेच. तर बरेचसे लोक अशा प्रकारे त्यांची एक कामना असते, काहीतरी त्यांना हवं असतं, प्राप्तव्य असं हवं असतं, म्हणजे त्यांना प्रत्यक्ष ईश्वर नको असतो. तर ईश्वराच्या माध्यमातून म्हणजे म्हणजे जसं की अर्थार्थी भक्ताचं उदाहरण देताना जसं मी तिथे जनकाचं दिलं, तिथे तर बिभीषण आहे. बिभीषण हा रावणाचा भाऊ, तो रामाच्या पक्षाला मिळाला आणि त्याच्या मदतीनं रामाने रावणाचा पराभव केला आणि लंकेचं राज्य घेतलं. आता हे सगळं झाल्यानंतर वस्तुतः बिभीषणाला केवढी संधी होती, श्रीरामाच्या अंतरंगात जाण्याची, जवळ जाण्याची संधी होती, परंतु तिथे थांबला तो, कारण तो अर्थार्थी होता. ते म्हटलेलं काही का असेना रामायणामध्ये, म्हणून त्यानं लंकेचं राज्य मागितलं. म्हणून नामदेवरायांनी त्याला म्हटलेलं आहे त्याच्याबाबत की शरण आला तुझं मूर्ख बिभीषण, लंका राज्य त्यांनी मागितले. त्याने लंकेचं राज्य मागितलं. तो शरण आला खरा, म्हणजे भक्ती केली त्याने, परंतु त्याला ईश्वरात स्वारस्य नव्हतं, त्याला लंकेचं राज्य पाहिजे होतं, म्हणून त्याला नामदेवराय मूर्ख म्हणतात. याच्या उलट बघा, हनुमंताला विचारलं तुला काय पाहिजे, मागता आलं असतं का नाही त्याला? त्यानं तसलं काही मागितलं नाही. त्याने उलट असं मागून घेतलं की जिथे जिथे रामकथा चालू असेल तिथे तिथे मला ऐकता येईल अशी माझी उपस्थिती असावी, आणि म्हणून त्याला चिरंजीवित्व दिलं. तर हे हे जे आहे, म्हणजे हनुमंतराय हे अशा प्रकारे अर्थार्थी भक्त नव्हते, पण तो बिभीषण होता. म्हणून तिजेनं त्यानं इच्छेची अर्थसिद्धी. मग चौथ्याचे ठाई काहीच करणे नाही. चौथ्याचे ठाई काहीच करणे नाही म्हणजे काय, की त्याला यातलं काही नको आहे. तो संकटात सापडलेला नाही की ज्याच्यामुळे त्यांनी भक्ती करून सुटका करून घ्यावी संकटापासून. नंतर त्याला कुठल्याही प्रकारची अशी जिज्ञासा नाही की ज्या ज्ञानामुळे आपल्याला आणखीन काही काही वेगवेगळ्या गोष्टी करता येतील. आणि अर्थार्थी म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारे काही वस्तू पाहिजे आहे, राज्य, धन, दारा, पुत्र, अमुक तमुक काहीही त्याला नको आहे. चौथ्याचे ठाई काहीच करणे नाही, म्हणून भक्तू एकुला पाही ज्ञानी आलो. मग कुठलं ज्ञान आहे ते? त्या ज्ञानाच्या ज्ञानाचं कसं वर्णन करायचं ते ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी करतायत. ते म्हणतायत की त्याला कुठल्या प्रकारचं ज्ञान झालेलं आहे. तो मगाशी जनकाचं ज्ञान वेगळं, मगाशी आपण ज्याचा उल्लेख केला, चर्चा केली. आत्ता त्याला जे ज्ञान झालेलं आहे ते ज्ञान असं आहे की जे तया ज्ञानाचे प्रकाशे फिटले भेदाभेदांचे कडवसे, मग मीची जहाला समरसे आणि भक्तुही तेवीची. फार महत्वाची गोष्ट सांगितली ज्ञानेश्वर महाराजांनी. त्याला ज्ञान झालं, त्या ज्ञानाचे प्रकाशे, त्या ज्ञानाचा प्रकाश पडला आणि त्या प्रकाशामुळं काय झालं, अंधार नष्ट होतो ना. धवळले जगदाकार अंधार तो निरसला. काय निरसला अंधार? तर एका बाजूला ज्ञानेश्वर महाराजांनी काय केले की भेदाचा अंधार गेला, की आपण आणि परमात्मा यांच्यामध्ये द्वैत आहे, हे दोघं वेगवेगळे आहेत, अशी जी भावना आहे त्याला आपण म्हटलं भेद. त्याला आपण काय म्हटलं, भेदाची जाणीव. आणि मग त्या भेदाची जाणीव नष्ट करून, कारण ती मिथ्या आहे वगैरे वगैरे, अविद्येचा परिपाक आहे, आपण एकच आहोत, परमात्मा आणि आपण हे एकच आहोत, अशी जी जाणीव ती अभेदाची जाणीव. तर साधारणपणे ज्ञान म्हटल्यानंतर आपल्याला काय दिसतं की ज्या ज्ञानामुळे भेदाचा निराश होईल आणि अभेदाचं ज्ञान निर्माण होईल. परंतु इथे ज्ञानेश्वर महाराज तसं म्हणत नाहीत. ते असं म्हणतायत की ज्याप्रमाणे भेदाचं ज्ञान हे अज्ञानच आहे, तसं अभेदाचं ज्ञान हे सुद्धा एक प्रकारचं अज्ञान आहे. कारण अभेदाच्या ज्ञानामुळं परमात्मा आणि जीव यांच्यामधली भक्ती संपुष्टात येण्याची शक्यता असते. एका अंधाराची जागा दुसरा अंधार घेतो, तर हे काही योग्य नाही. म्हणून भेदाचाही अंधार नष्ट होतो आणि अभेदाचाही अंधार नष्ट होतो. असं भेदाच्या आणि अभेदाच्या पलीकडचं. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडून, किंवा काय ते विवाद असो भेदाभेद. तर भेदही आम्हाला मान्य नाही आणि अभेदही मान्य नाही. ज्ञानोबा यांचा फार चांगला अभंग आहे की आता असोतही भेदाभेद, तुमचा भेदही राहू द्या आणि तुमचा अभेदही राहू द्या, आम्ही असो एका बोधे रे, बाप रखुमादेवर विठ्ठलू निवृत्ती मुनिराय प्रसादे रे. तर आम्हाला निवृत्ती
नाथांनी एक वेगळाच बोध दिला. तो कोणता बोध आहे? तो भेदाभेदाच्या पलीकडचा आहे. फिटले भेदाभेदाचे कवडसे. पण मग कसं झालं की आता पहिल्यांदा भेदाचा कळवसा फिटला, भेदाचा अंधार नष्ट झाला, त्याच्यामुळे तो मीची झाला. म्हणजे आपण आणि परमात्मा एक आहोत हे त्याला ज्ञान झालं. पण त्याचबरोबर तो तिथे नाही थांबला, कारण हे ज्ञान ज्याने निर्माण होतं त्याचा सुद्धा अंधार होऊ शकेल. जसं आपण दिवा लावतो, दिव्याने काय होतं, आसपासचा आसमंत सगळा उजळून निघतो, पण दिव्याच्या खाली नेमका अंधार राहतो. पण आपल्या मराठीमध्ये म्हण आहे की दिव्याखाली अंधार. तर तोही अंधार असता कामा नये. म्हणून त्या अभेदावरती सुद्धा काहीतरी आपल्याला उतारा दिला पाहिजे, कारण तशा प्रकारच्या अभेदाच्या ज्ञानानं मग आता भक्तीचा व्यवहार थांबतो. आपणच जर ईश्वर असू तर मग भक्ती करण्याची गरज काय? तर तसं याच्या बाबतीत होत नाही. फिटले भेदाभेदाच्या कवडसे मग मीची झाला समोरसे. पाहावर का, हे फार महत्वाचं आहे. आणि भक्तोही देवीची. परमात्मा म्हणताय की तो मी झाला, परंतु भक्तत्व त्यांनी तसंच ठेवून दिलं. आपल्यामधला भक्तपणा जो आहे तो संपुष्टात नाही येऊ दिला, तो तसाच आहे. भक्तोही देवीची, त्याचप्रमाणे किंवा तितक्याच प्रमाणामध्ये तो तसाच भक्त राहिला. म्हणजे मग त्याचा जो व्यवहार आहे नेहमीचा, तो भक्तासारखंच चालू राहिला. म्हणजे समजा जर तो वारकरी असेल तर तो वारी करेल, तो भजन करील. पण म्हणून त्याला मनुष्य म्हणायचं का? तर नाही, तो परमात्मा झालेला आहे. पण परमात्मा झाला म्हणून त्यांनी भक्ती थांबवली का? तर नाही. कारण हा भजक भाव जो आहे तो त्यांनी तसाच ठेवलेला आहे कायम. म्हणून उदाहरण दिलं, जैसा वारा का गगनी विरे, मग वारे पण वेगळे नुरे, तेवी भक्त हे पैज न सरे जरी ऐक्या आला. कारण ते पुढची ओवी घ्यायची, म्हणजे या ओवीचा अर्थ लागेल, जरी पवन हलवून पाहिजे तरी गगना वेगळा देखीजे, एरवी गगन तो सहजे असे जायचे. म्हणजे वारा हा गगनामध्ये समाविष्ट असतो, संपूर्ण गगनामध्ये तो गगनाशी एकरूपच झालेला असतो. परंतु आपल्याला दिसतं की तो कधी कधी असं वाहू लागतो. मग त्यावेळेला आपल्याला त्याच्या वेगळ्या अस्तित्वाची जाणीव होते. तसं आहे. आणि वारा मग का वाहतो? कारण अगदी याला धरून जर उत्तर द्यायचं झालं तर वारा नाही वाहिला तर काय होतं की सगळ्या कल्पना आहे तुम्हाला, अंगाची लाही होते. मग सूर्य तापलेला असतो, आपल्याला उकाडा होतो, म्हणून वारा वाहणं आपल्याला आवडतं, आपण वाट पाहत असतो. तसं जरी तो काय म्हणत त्याला गगना एवढा असला, गगनाशी एकरूप झालेला असला तरी तो वाहत असतो. म्हणून पवन हलवून पाहिजे तरी तो गगना वेगळा देखील. म्हणजे कसं हलवून, पवन कसा काय हलवायचा हो? साधा मुद्दा आहे. हातामध्ये आपण पंखा घेतला आणि असा हलवला तर तो बरोबर आपल्याला वारा जाणवतो ना. म्हणजे आपण तिथे वाऱ्याला हलवीत असतो आणि आपल्याला जाणवतं की अरे इथे गगनाच्या पेक्षा वेगळं आणखी काहीतरी आहे आणि तो म्हणजे वारा आहे. एरवी गगन तो सहजे असे जैसे तैसे शरीरी हन कर्मे, त्याप्रमाणे तो त्याच्या शारीरिक क्रिया जर पाहिल्या आपल्याला, शरीर तर वेगळं आहे, कर्म तो करतच आहे. म्हणजे या ठिकाणी ती भक्तीला अपेक्षित असणारी कर्म आहेत सगळी. जसं मग अशी म्हणालं की तो कदाचित वारी करील, तो कीर्तन करील, तो भजन करील. शरीरी हन कर्मे तो भक्तो ऐसा गमे. असं वाटतं की तो भक्त आहे, परंतु स्वतः परमात्मा सांगतात की तसं होत नाही. परी अंतरप्रतीती धर्मे मीची झाला. त्याच्या अंतरात्म्यातली जर प्रतिती पाहिली आपण तर त्याला ते माहिती असतं, साक्षात्कार झालेला असतो की तो म्हणजे परमात्मा रूपच आहे. आणि मग ते जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं परत एकदा ज्ञानेश्वर महाराज सांगतायत थोडक्यात की आणि ज्ञानाचे नाही उजिडलेपणे. मग अशी मी जे म्हणालो की ज्या ज्ञानानं भेदाभेदाचे कडवसे फिटले, ज्ञानाचे नाही उजिडलेपणे मी आत्मा ऐसे तो जाणे. आणि ही फार मुद्द्याची आणि महत्त्वाची ओळ आहे, म्हणजे व्याकरणाच्या दृष्टिकोनातून. तर आणि ज्ञानाचे नाही उजिडलेपणे ही ओवी भगवंताच्या तोंडची आहे. काय म्हणतात परमात्मा की ज्ञानाचे नाही उजिडलेपणे तो जो भक्त आहे त्याला ज्ञान झालं आणि तो काय म्हणतो, म्हणजे चौथा भक्त, ज्ञानी भक्त, मी आत्मा. भक्त अहम ब्रह्म असं म्हणत नाही. परमात्मा जेव्हा या ठिकाणी मी हे जे दर्शक सर्वनाम आहे ते परमात्म्याला प्रथम पुरुषी एकवचन हे परमात्म्याच्या तोंडचं आहे. तो भक्त असं म्हणतो की परमात्मा हा माझा आत्मा आहे, मी आत्मा ऐसे तो जाणे. लक्षात घ्या, ज्ञानाचे नाही उचिडेपणे मी आत्मा हे परमात्मा म्हणतोय, ऐसे तो जाणे. आणि मग काय होतं, म्हणून मी ही तैसाची म्हणे, मी ही तैसेची म्हणे उचंबायला साधा. तो जेव्हा असं म्हणतो की परमात्मा हा माझा आत्मा आहे
तेव्हा मीही परत बोट इकडे आलं परमात्म्याचं, मी आत्मा ऐसा तो जाणे, तो भक्त जाणे, म्हणून मीहीच ऐसाची म्हणे. मी काय म्हणतो की तो भक्त हा माझा आत्मा. हे असं रिसिप्रोकल म्हणतात त्याला. दुतर्फी आहे, दुहेरी आहे. जसं तुकोबराय म्हणाले की देव माझा, तिथे मी देव असं म्हटलेलं नाही, ते हा षष्टीचा प्रयोग आहे विभक्तीच्या दृष्टिकोनातून बोलतात. देव माझा आणि मी देवाचा, असं देवाने त्यांना आपल्याला म्हटलं असतं ना, आपलं म्हटलेलं असतं, म्हणून ते म्हणतात की मी देवाचा. तसं आहे ते लक्षात आलं. म्हणून मी ज्ञानाची नाही उजिडलेपणे मी आत्मा ऐसे तो जाणे, म्हणून मीही तैसाची म्हणे उचंबळला साता. आता परमात्मा म्हणतायत की हागा जीवा पलीकडील खुणे जो पावोनी, ह्या भक्ताला जीवाच्या पलीकडची खूण सापडलेली आहे, म्हणजे अर्थात देवाची खूण सापडलेली आहे. पण काय होतं, जीवा पलीकडील खुणे जो पावोनी, ज्याला मिळाली, वावरो जाणे. वावरो जाणे म्हणजे भक्तीचा व्यवहार तो करतच असतो, तो थांबलेला नाही त्या ठिकाणी. तो देहाच्याने वेगळापणे काय वेगळा होय. त्यामुळं देह त्यांनी वेगळा धारण केलेला असणं ही गोष्ट अगदी गौण मानण्याला पाहिजे. म्हटलं तर तो देवच आहे. म्हणून हे जे ज्ञान त्यांनी परमात्म्याने सांगितलं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तो ज्ञानी भक्त आहे खरा. देव माझा मी देवाचा हे त्याचं जसं ज्ञान आहे, तसं ज्ञानेश्वर महाराजांनी एका अभंगात म्हटलेलं आहे की हेची भक्ती हेची ज्ञान, एक विठ्ठलची जाण. भक्ती ही तीच आणि ज्ञानही तेच, किंवा भक्तीचे ते ज्ञान हे वेगळ्या प्रकारचं ज्ञान आहे, म्हणजे किंवा भक्ताचे ते ज्ञान असं आपण म्हणू शकतो. भक्तीचे म्हणण्यापेक्षा जरी भक्तीचेच पाठ आहे, भक्तीचे ते ज्ञान हे भक्तीचं ज्ञान आहे. आणि म्हणून हा ज्ञानी भक्त आहे. तो त्या जिज्ञासू माणसाच्या ज्ञानासारखा नाही, त्याचं ज्ञान वेगळं असू शकतं. आणि मग पुढे परमात्मा असं म्हणतायत की उदारहा एव सर्वैती ज्ञानी स्वात्मैव मे मतम, किंवा ज्ञानी तू आत्मैव मे मतम. तिथं दुसराही थोडासा पाठ आहे. हे सगळेच उदार आहेत बरं का. म्हणजे भक्ती करतात म्हटल्यानंतर त्यांची प्रशंसा केली पाहिजे. त्यांना कसं कोणाला म्हणता येईल, वाईट कसं म्हणता येईल. उदार हा सर्व एवैती, ज्ञानी जो आहे तो माझा आत्मा आहे. म्हणजे जसं आत्ता आपण वर्णन केलं की ज्ञानी माझा आत्मा आहे, म्हणजे ज्ञानी भक्त अस्तित हा सही युक्त आत्मा माम एव अनुत्तमाम गतीम. आणि त्यामुळं त्या भक्ताला माझी गती मिळते, तो माझ्यापर्यंत येतो. तैसी अंतःकरण कोरी जन्मली जयाची प्रतिती गंगा मद मिनली. तो मी हे काय बोली फार करू. तो भक्त असं त्याचं वर्णन आहे. मी काय त्याच्याबद्दल सांगू, किंवा तो मीच, तो मी काय आता अधिक सांगायचं. एरवी ज्ञानी या जो म्हणजे तो चैतन्याची केवळ माझे. ज्ञानिया हा माझा आत्मा आहे. ज्ञानी तो आत्मैव मी मत, तो माझा आत्मा आहे हे न म्हणावे. खरं तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या प्रेमाविषयीच्या गोष्टी ह्या बोलण्याच्या पलीकडच्या असतात बरं का. तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी फार चांगलं सांगितलेलं आहे की प्रेमनये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेमाचं जे काही असेल ते असं भाषेमध्ये नाही पकडता येत, नाही बोलता येत. अनुभव चित्ता चित्त जाणे. तसं ह्याची जाणीव परमात्म्याला सुद्धा आहे. हिची भाषा कुठेतरी कमी पडते, म्हणून न बोलणंच चांगलं. पण काय करायचं, न बोलावे परी काय कीजे. न बोल नाही बोलो. जे बोलायचं नाही ते सुद्धा, किंवा बोलता येणं शक्य नाही सुद्धा, बोलण्यात सापडलं नाही ते सुद्धा मी बोलून टाकलं. मग अशा वेळेला कधी कधी बोलताना उपमा वगैरे द्यावी लागते. आणि मग लक्षात येतं की अरे ती उपमा आपण दिली ती कमीच पडते, मग उलट्या पालट होते, मग त्याच्यापेक्षा भारी आहे असं सांगावं लागतं. हा सगळा भाषेचा व्यवहार आहे. आणि ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो, हा भाषेचा व्यवहार अत्यंत नाजूकपणे केलेला आहे. म्हणजे ज्याला चांगली मराठी बोलायची आहे त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, त्यांनी गाथा वाचली पाहिजे. संत वाङ्मय वाचल्याशिवाय त्याला दुसरा पर्याय नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.